नमस्कार, निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज 29 मे 2026 आहे। मी सध्या कन्याकुमारी येथे आहे आणि येथून तुम्हाला महाराष्ट्राचा हवामान अंदाज देणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, माझ्या पूर्वेला जर बघितलं तर बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला जर बघितलं तर अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला जर बघितलं तर हिंदी महासागर आहे। या तिन्ही महासागरांचा मेळ या कन्याकुमारीच्या दक्षिण टोकापाशी होतो आणि येथून तुम्हाला महाराष्ट्राचा हवामान अंदाज देतो। बघा शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपण 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत पाऊस सांगितला होता, तर काही भागांना 31 तारखेलाच पावसाला सुरुवात होणार आहे। त्यामध्ये 31 तारखेला अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, छत्तीसगड या भागांना 31 तारखेपासून 6 तारखेपर्यंत पावसाची शक्यता राहणार आहे। तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या भागाला सुद्धा, अहिल्यानगरच्या काही भागाला सुद्धा 31 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल। तर काही ठिकाणी 1 तारखेपासून, काही ठिकाणी 2 तारखेपासून त्या भागांना पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरला सुद्धा 31 तारखेपासून तुरळक ठिकाणी पावसाला सुरुवात होईल आणि 1 तारखेपासून बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर, गंगापूर, पैठण, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, कन्नड, प्रॉपर छत्रपती संभाजीनगर जिल्हा या विभागाला जवळपास 31 तारखेपासून 6 तारखेच्या दरम्यान पावसाची शक्यता मेघगर्जनेसह काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह आहे। त्यामध्ये मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड, पुन्हा धाराशिव या भागाला सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगाव या भागांना सुद्धा पावसाची शक्यता ही 31 तारखेपासून 6 तारखेच्या दरम्यान आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपल्या शेतीची कामे आटपून घ्या। मान्सून येण्याच्या पूर्वी आपले जे कामे आहेत ती सुद्धा लवकरात लवकर आटपून घ्या, जेणेकरून आपल्या पेरण्यासुद्धा लेट होणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या। धन्यवाद।